नमस्कार मित्रांनो, मी रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर ऑब्व्हियसली अजून एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे जी आहे कर्जतमध्ये आणि जबरदस्त प्रॉपर्टी आहे. माझ्या मागे तुम्ही पूल तर बघताय, सोबतच इथे क्रिकेट टर्फ आहे, लॉन एरिया आहे, तुम्हाला आउटडोर गेम्स खेळण्यासाठी, पार्किंगसाठी इनफ स्पेस आहे आणि मेन थिंग कर्जत स्टेशनपासून सुद्धा खूपच जवळ आहे. कर्जतमध्ये जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला कडावचं एक फेमस मार्केट माहिती असेल, जिथे तुम्हाला काही पण छोट्या मोठ्या गोष्टी पाहिजे असतील, ड्रिंक्स पाहिजे असतील, कोल्ड ड्रिंक्स पाहिजे असतील किंवा मग काही पण तुम्हाला पाहिजे असेल तर ते मार्केट खूप फेमस आहे आणि ते इथून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे चालत पण तुम्ही जाऊ शकता, इतक्या जवळ आहे. आणि टाटा पॉवर हाऊसचा जो रोड आहे तिकडे एकदम रोडला टच ही प्रॉपर्टी आहे. तर आता तुम्हाला लोकेशन आणि सोबतच इकडचे जर कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला सगळे काही डिटेल्स भेटून जातील. तर आता ह्या प्रॉपर्टीबद्दल छोटी मोठी इन्फॉर्मेशन देतो. टोटल इथे 6 रूम्स आहेत ज्याची मी पुढे टूर करणारच आहे. पण इकडे तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इकडे प्रायव्हेटली हे पूर्ण फार्म हाऊस बुक करायचं असेल तर मिनिमम तुमचा 35 लोकांचा ग्रुप पाहिजे आणि ऑन बेड कॅपॅसिटी 6 रूम्समध्ये ऑन बेड कॅपॅसिटीज तुम्हाला 36 लोकांची आहे. तर मग एकदम स्पेस जागा आहे आणि सोबतच रूम्स सुद्धा एकदम मस्त आहेत, वेल मेंटेन्ड आहेत. प्रॉपर्टीची कंप्लीट टूर आपण थोड्या वेळात करणारच आहोत, पण त्याआधी प्रॉपर्टीचं नाव सांगतो. प्रॉपर्टीचं नाव आहे रियांश फार्म्स. ऑलरेडी मी तुम्हाला सांगून झालो की इकडे टोटल 6 रूम्स आहेत आणि एका हे म्हणजे जर तुम्ही एक कॉटेज बघितलं त्याच्या आतमध्ये अशा 2 रूम्स तुम्हाला पाहायला भेटणार. तर ह्या ज्या रूम्स आहेत त्या सिमिलर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी एक रूम जी आहे ती आता पहिली दाखवून देतो. सो रूम नंबर 1 आपण पाहूया. तर प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला असं दिसेल की डबल बेड दिलेला आहे आणि मोठे बेड आहेत ऍक्च्युली. आणि सोबतच इथे इच अँड एव्हरी रूम एअर कंडिशन आहे आणि सोबतच तुम्हाला इथे बघा ह्या साईडला तुम्हाला वॉश बेसिन दिलेली आहे. इथे नीट अँड क्लीन तुम्हाला वॉशरूम्स पाहायला भेटतील आणि प्रत्येक रूम मध्ये ना तुम्हाला अशी मस्त ग्राफिटी किंवा मग स्टिकर्स वगैरे लावलेले दिसतील, त्याच्यामुळे रूम्स अजून जरा मस्त वाटतात आणि वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे, बाहेर सुद्धा आणि इव्हन रूम सुद्धा. रूम नंबर 1 झालेली आहे, 2 सुद्धा सिमिलर आहे. आता आपण रूम नंबर 3 पाहून घेऊया. आता आपण पाहणार आहोत रूम नंबर 3 अँड 4 ज्या अगदी सिमिलर आहेत, पण आपण तुम्हाला एक रूम दाखवून देतो. सो इथे सुद्धा तुम्हाला डबल बेड पाहायला भेटतील, पण इकडचे जे बेड आहेत ते थोडे मोठे आहेत, त्याच्यामुळे एका बेडवरती आरामात 3 जण इझिली अकॉमोडेट होतात. सो टोटल 6 जणांची ऑन बेड कॅपॅसिटी आणि मॅट्रेस वगैरे देऊन इथे आरामात 10-12 जण ते इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. सोबतच इकडे तुम्हाला वॉर्डरोब दिलेला आहे, एअर कंडिशन रूम आहे आणि वॉश बेसिन, नीट अँड क्लीन वॉशरूम आणि सोबतच एस्थेटिक रूम आहे, क्लीन रूम्स आहेत. मेन थिंग ते तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे. ह्या 2 कॅटेगरी मधल्या रूम्स आपण पाहिल्या, त्याच्यानंतर अजून एक 3rd कॅटेगरी मध्ये इकडे एक रूम आहे, ती पाहून घेऊया. तर आता रूम नंबर 5 अँड 6 आपण पाहणार आहोत, पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. प्रत्येक रूमच्या बाहेर ना स्पेस अशी जागा आहे आणि एक्स्ट्रा तुम्हाला इकडे टेबल्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत. सो तुम्हाला इकडे तुमचं प्रायव्हेटली एन्जॉय करायचे तर ते पण तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला रूम दाखवून देतो. तर जसं मी सांगितलं की ही 3rd कॅटेगरी मधली रूम थोडीशी डिफरंट आहे. तर तुम्हाला इकडे 3 बेड पाहायला भेटणार आहेत आणि इथे ऑन बेडच 8 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात आणि जर मॅट्रेस दिले तर 12 ते 15 जण सुद्धा इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. इतकी मोठी ही स्पेस रूम आहे. येस, ऑब्व्हियसली तुम्हाला एअर कंडिशन सोबतच वॉश बेसिन आणि बाजूला अटॅच्ड वॉशरूम, इथे प्रत्येक रूम मध्ये अटॅच्ड वॉशरूम तुम्हाला दिलेला आहे. लंच लागेल आपला थोड्या वेळात, तर लंच मध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही मील्स सुद्धा असणार आहेत, ते पाहून घेऊया. अजून एक गोष्ट मित्रांनो, रूम्सच्या बाहेर ना इथे मस्त ग्रीनरी आहे, झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामुळे जे नेचर लवर आहेत ना त्यांना ही प्रॉपर्टी स्पेशली आवडणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलांची वगैरे झाडं सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे. आता पहिली भूक लागली, जाऊया आपण डायरेक्ट डायनिंग एरियामध्ये. इथे ह्या साईडला आपल्या रूम्स आहेत आणि इथे आपला आहे डायनिंग एरिया. जर तुम्ही इथे येत असाल ना तर तुम्हाला इकडे अनलिमिटेड म्हणजे बुफे लागतो एक प्रकारे, सो तुम्ही रिपीट घेऊ शकता. आणि आता तुम्हाला मिल्स काय काय असणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा असा काहीसा आपला हा डायनिंग एरिया आहे आणि आता व्हेज नॉन व्हेज दोन्ही सुद्धा आहे इकडे. तर एक भाजी असेल, व्हेज पनीर मटर पनीर, डाळ, सोबतच राईस, गुलाबजामुन, पापड, चपाती हे सगळं असणार आहे. आणि या साईडला नॉनव्हेजमध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली चिकन सुक्का, चिकन रस्सा, राईस, भाकरी आणि पापड असं काहीसं मील आहे आपलं. तर आता लंच करून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो आणि बाकी कंप्लीट प्रॉपर्टीची टूर आपण करूया. तर जसं जेवण उरकलं आणि त्याच्यानंतर बाहेर पडायची इच्छा नव्हती कारण मरणाचं होऊन होतं. त्यानंतर आता साधारण 5:30 वाजले आहेत, तर म्हटलं तुम्हाला आता बाकीची टूर सगळी करून देतो. तर
आता आपण पहिलं मेन रोड जवळ आलेलो आहोत. तर हा आहे इथे मेन रोड. हा टाटा पॉवरचा रोड आहे. ह्या साईडला टाटा पॉवर आणि ह्या साईडला आहे कर्जत रेल्वे स्टेशन कडाव वगैरे. तर आपलं हे बघा, हे फार्म हाऊस आहे रियांश फार्म अँड रिसॉर्ट. तेच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीचे डिटेल्स पण पाहायला भेटतीलच. सोबतच इथे बघा, इथे रूम आहेत ते आय थिंक केअरटेकरच्या रूम असाव्या. पण आता आपण बाकीची टूर करणार आहोत, ती म्हणजे प्रॉपर्टीची. तर ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेल इथे हा ओपन स्पेस आहे. तर इकडे तुमच्या गाड्या बससुद्धा असेल तर तीसुद्धा तुम्ही इकडे पार्किंग करण्यासाठी इनफ स्पेस आहे. मी आता गाडी इथेच पार्क केली आहे. पण सोबतच या बाजूला इथे आहे आपला डायनिंग एरिया. रूम्स आपल्या पाहून झालेल्या आहे, डायनिंग एरियासुद्धा आपण पाहून झालेला आहे. पण बाकीची टूर मला तुम्हाला करून द्यायची होती. तर हे बघा, इकडे आहे हा ह्यूज स्विमिंग पूल एरिया आणि सोबतच रेन डान्स सेक्शनसुद्धा इकडेच आहे. तर तुम्ही म्युझिक वगैरे लावून मस्त इकडे पार्टी वगैरे करू शकता. आणि स्विमिंग पूल बघा, तुम्हाला ड्रोन शॉटमधून पण कळेल, खूप मोठा आहे. आणि त्या साईडला शेड केलेली आहे. सो तुम्हाला पूलजवळ बसून जर चिल करायचं असेल तर मग त्याच्यासाठी सुद्धा सोय इथे केलेली आहे. ह्या साईडला सगळे रूम्स आहेत. रूम्स मी तुम्हाला दाखवून झालेलो आहे. आता आपण जाऊया टुवर्ड्स लॉन एरिया. इथे सुद्धा लॉन आहे आणि इकडे तुम्ही व्हॉलीबॉल वगैरे असे गेम्स खेळू शकता. सो इथे त्याची सुद्धा सोय केलेली आहे. बघा, हे पोल्स वगैरे आहेत ना, इथे नेट वगैरे लावून तुम्ही बॅडमिंटन किंवा व्हॉलीबॉल खेळू शकता. पहिली लोक इथेच क्रिकेट खेळायची, पण आता तुम्हाला इकडे क्रिकेट खेळायची गरज नाही आहे. बिकॉज त्याच्यासाठी सेपरेट नवीन, एकदम नवीन टर्फ बांधण्यात आलेला आहे. तर भाई आता वेळ आहे इकडचा नवा कोरा क्रिकेट टर्फ पाहण्याची. आणि खूप मोठा टर्फ आहे ॲक्च्युली हा, आणि नवीनच बांधलाय. सोबतच तुम्ही जर मला वाटतं 15-20 जणांचा ग्रुप असेल, इव्हन 12-15 जणांचा ग्रुप असेल ना, इनफ टर्फ आहे, मस्त मोठा आहे आणि हाईट सुद्धा बऱ्यापैकी दिलेली आहे. सो एन्जॉय करू शकता, क्रिकेट घेऊ शकता. आता आम्ही तेच करणार आहे आणि थोड्या वेळात आता आपलं कांदा भजी वगैरे सुद्धा लागणार आहे. आणि अजून एक टर्फची या खासियत अशी आहे की वरती शेड दिलेला आहे. सो तुम्ही आता मे महिन्यात वगैरे सुद्धा जरी असं व्हिजिट करणार असाल, इव्हन पावसाचा सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही ना उन्हाचा होणार. सो ही एक गोष्ट इकडे चांगली आहे. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली ही मॅट पण असं मेंटेन राहतं असं बोलतात, म्हणजे ऊन वारा लागत नाही त्याच्यामुळे. तर आता पहिलं थोडा वेळ खेळूया आणि मग खायला जाऊया. चला. विकेट पडली आता, झालं बस झालं. चला आता जाऊया काहीतरी खायला. तर आता संध्याकाळ तर झाली आहे, थोड्या वेळात आपलं नाश्ता वगैरे सुद्धा येईल. तर ह्या फार्मस्टेमध्ये ना प्रॉपर सगळी मॅनेजमेंट आणि सगळी सोय प्रॉपर केलेली आहे. सो हे बघा, मोस्ट ऑफ द गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी मिसिंग असतात बऱ्याच रिसॉर्ट्समध्ये. तर हे म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला लोक इग्नोर करतात, तो म्हणजे हा स्टँड. कारण कपडे सुकवायचे कुठे हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो पूलमधून आल्यानंतर वगैरे. इथे तुम्हाला इंडोर गेम्स वगैरे सुद्धा खेळायला भेटणार आहेत. कॅरम वगैरे सुद्धा आहे. अजूनही बॅडमिंटन क्रिकेटसाठी तर टर्फच आहे. तर हे सुद्धा तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता. तर आता खेळलो वगैरे, त्याच्यानंतर आता आम्ही आलो इकडे मस्त कांदा भजी आणि कॉफी एन्जॉय करायला. आणि कांदा भजी लावायला बघा कोण आहे. नुसता बीरचा रोहित. त्याच्या आधी पण आम्ही दोनदा वगैरे भेटलेलो आहे, पण व्हिडिओ मध्ये आय थिंक तुला पहिल्यांदाच मी फीचर करतोय आपल्या व्हिडिओ मध्ये होतो ना. अरे हा 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 हा, राईट कॅम्पिंगच्या ब्लॉग मध्ये, बरोबर. चला मयूर, विदाऊट शुगर नाही आपण कॉफी. बघितलं, टेस्ट केली, लगेच कळलं मला. मित्रांनो खूप मजा आली आहे. म्हणजे लिटरली टर्फ इतका मोठा आणि मस्त आहे ना, तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही धमाल करणार इकडे, याची मी गॅरंटी देतो. नाईटला तुम्ही टर्फ मध्ये क्रिकेट तर खेळू शकता, पण सोबतच स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे आणि इकडे काय लाइटिंग केली आहे यार. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ मधला नाईट अँबियन्स जबरदस्त आहे. एकदम असं बोलतो ना, रिफ्रेशमेंट तुम्हाला होऊन जाईल असा काइंड ऑफ इकडचा नाईट अँबियन्स आहे. सोबतच स्विमिंग पूल आहे, त्याच्यासोबतच रेन डान्स आहे आणि इथे तुम्हाला साऊंड सिस्टम आहे आणि खेळायला कॅरम वगैरे सुद्धा आहे. आता बाकीच्या गोष्टी तर झाल्याच आहेत, पण आता तुम्ही थांबले असणार ऑब्व्हियसली इकडचे पॅकेजेस जाणून घेण्यासाठी. हे आता येतो पावसाचा सीझन, तर मान्सून सीझन मधले पॅकेजेस इकडचे थोडे वेगळे आहेत. पण बाकीच्या टायमिंगला तुम्ही येत असाल तर मग तुम्हाला थोडीशी कमी प्राइसिंग मध्ये सुद्धा इकडे प्रॉपर्टी भेटून जाईल. तर आता मान्सून मध्ये काय चार्जेस आहेत हे मी तुम्हाला सांगतो. जर आता तुम्ही इकडे डे पॅकेज घेताय म्हणजे कसं, तर मग मंडे टू फ्रायडे मध्ये जर तुम्ही येताय आणि त्याचं टायमिंग असणार आहे मॉर्निंग 9 टू इव्हिनिंग 5-6 PM पर्यंत, तर सेम डे तुमचं रिटर्न असणार. आणि ह्याचं पॅकेजमध्ये तुमचं फूड सुद्धा इन्क्लुडेड असणार आहे, म्हणजे ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर मग लंच आणि इव्हिनिंगला टी बिस्किट.
आणि हा पॅकेज असणार आहे 1200 पर पर्सन इन्क्लुडिंग ऑल मील्स. आणि विगडेज मध्ये जर तुम्हाला स्टे करायचं आहे 23 आवर्स साठी, तर त्याचं पॅकेज असणार आहे जस्ट 1700 पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असतील. 12 वाजता तुमचं चेक इन झालं, त्याच्यानंतर मग तुमचं लंच, मग इव्हिनिंगला टी बिस्किट स्नॅक्स, त्याच्यानंतर रात्री डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला ब्रेकफास्ट करून तुमचं चेकआउट असणार. आता जर हा सेम पॅकेज तुम्हाला विकेंडला सॅटर्डे संडेला पाहिजे असेल, त्याचं पॅकेज असणार आहे मान्सून सीझन मध्ये 2200 पर पर्सन इन्क्लुडिंग ऑल मिल्स. आणि जर तुम्ही बाकी सीझनला येत आहे तर मग तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव सांगायचं आहे खादाड भटके. 100% गॅरंटी देतो तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल, पण तो तुम्हाला फक्त आणि फक्त बाकी सीझन मध्ये भेटेल, मान्सून सीझन मध्ये नाही. तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली मला नक्की सांगा, बिकॉज ही प्रॉपर्टी आहे ना मी हायली रिकमेंड करतो. ज्यांचा ऑफिस ग्रुप असेल किंवा फॅमिली ग्रुप असेल, फ्रेंड्स ग्रुप असेल, ग्रुप साठी ही एकदम मस्त प्रॉपर्टी आहे, वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे. सो बुकिंग करून टाका. आणि बाकी ऑफ सीझनला येत आहे तर मग आपल्या चॅनलचं नाव सांगा डिस्काउंटसाठी. व्हिडिओ आवडलाय नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.